हॅलो, 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 हॅलो. ठीक आहे. हॅलो, 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 हॅलो.
Check, hello, check, check, hello, check.
स्वागतम स्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आयोजित शिक्षक पुरस्कार वितरण समारोहात माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, माननीय कुलगुरू डॉक्टर संजय दुधे, माननीय कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेखंड आदी मान्यवरांचे, सभागृहात उपस्थित श्रोत्यांचे मी अमृता इंदुरकर मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम आपणा सर्वांना 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या भरपूर शुभेच्छा. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने होईल, तेव्हा कृपया सर्वांनी उभे राहावे. स्वातंत्र्य सुखाया सखया माती वसुधे प्रेमरचित साधे सर्वस्तरी मिळून समुदाय प्रार्थना योगी तरुण वीर शीलवान विसुधे प्रेमरचित साधे संधिया अस्पृश्यता समूळ कामनी सत्य न्याय वसुधे प्रेमरचित साधे सदा सर्वदा साधे या भारतात वसुधे प्रेमरचित साधे सर्व पंथ संप्रदाय विसुधे मतभेद नसुधे या भारतात वसुधे प्रेमरचित साधे प्रेमरचित साधे प्रेमरचित साधे. व्यासपीठावर आसनस्थ माननीय कुलगुरू, माननीय कुलगुरू, कुलसचिव यांना विनंती करते की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या छायाचित्राला पुष्पार्पण करून दीप प्रज्वलन करावे. मान्यवरांचे धन्यवाद.
यानंतर प्रास्ताविक व स्वागतपर भाषणासाठी मी माननीय प्र कुलगुरू डॉक्टर संजय दुधे यांना सविनय आमंत्रित करते. विद्यापरम दैवतम हा मंत्रवसा सांभाळणाऱ्या ज्ञानयात्रिकांच्या महापरिवारात प्रथम मी आपण सर्वांचं आजच्या प्रजासत्ताक दिनी मनपूर्वक स्वागत करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो. आजच्या या 72व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित शिक्षक पुरस्कार सोहळ्यात आदरणीय या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चौधरी सर, कुलसचिव डॉक्टर हिरे खान, पुरस्कार प्राप्ती विद्यापीठाचे सर्व फॅकल्टीचे डीन, सगळे अधिकारी, हा वर्ग हा सोहळा आभासी आहे. या माध्यमातून जोडलेले सगळे बंधू भगिनी, पुनश्च मी आपलं सर्वांचं या सोहळ्यामध्ये स्वागत करतो. आपण दरवर्षी शिक्षक दिनाला प्राध्यापक, प्राचार्य, उत्कृष्ट लेखक, त्याचप्रमाणे उत्कृष्ट सोशल वर्कर यांना आपण पुरस्कार प्रदान करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये अलौकिक अशी कामगिरी केली असेल त्यांचा पण आपण विशेष सत्कार करतो. परंतु आपण जेव्हा हा सत्काराचा सोहळा आयोजित करण्याचं ठरविलं होतं त्यावेळेस आपल्या देशाचे महामहिम माजी राष्ट्रपती यांचं देहावसान झालं होतं. त्यामुळे आपण हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही आणि म्हणून आपण अनेक वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल की शिक्षक उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार केव्हा देणार, विद्यापीठाचा अजून मुहूर्त ठरला नाही का. आणि म्हणून आपण आजचा हा प्रजासत्ताक दिन याचं औचित्य साधून आपल्या विद्यापीठाने हा पुरस्कार देण्याचं ठरविलेलं आहे. ज्या ज्या शिक्षकांनी उत्कृष्ट प्राचार्य म्हणून कार्य केलं असेल, उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्य केलं असेल, उत्कृष्ट लेखक म्हणून कार्य केलं असेल, उत्कृष्ट समाज सुधारक म्हणून कार्य केलं असेल, खेळाच्या क्षेत्रात असो किंवा अन्य क्षेत्रामध्ये असो ज्यांनी कार्य केलं असेल त्यांचा सत्कार करण्याचा आजचा हा दिवस आहे. ही जी प्रक्रिया आहे उत्कृष्ट शिक्षकाची, उत्कृष्ट प्राचार्याची, उत्कृष्ट लेखकाची, याच्यामध्ये
विद्यापीठाची एक प्रक्रिया असते, एक कमिटी असते आणि आपण माजी कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करतो. या समितीमध्ये मी अकॅडमिक काउन्सिल मेंबर असताना, चेअरमन असताना मला हे सौभाग्य मिळालं. मी सतत 10 वर्ष काम केलं आणि ही जी प्रोसेस अत्यंत गुणवत्तेवर आधारित असते. त्याच्यामध्ये मार्किंग प्रोसेस असते. कुणालाही असं ओळखीचं असते म्हणून आपण पुरस्कार देत नाही आणि एक समिती नेमून त्याची छाननी केली जाते, त्याची कमिटी असते आणि त्या छाननीतून जो ज्याला जास्त मार्क असतात त्याला आपण उत्कृष्ट शिक्षक, प्राचार्य, लेखक, समाजसुधारक म्हणून पुरस्कार देतो. आणि आज मी विद्यापीठातर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. त्यांनी हा पुरस्कार स्वीकृत करावा आणि आपणही जे श्रोते बसलेले आहेत त्यांच्या स्वागतामध्ये सहभागी व्हावं. आता हा माझ्या प्रस्तावनेनंतर हा पुरस्कार सोहळा सुरू होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. खरे तर आज शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासोबत एक दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. तो म्हणजे शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे औचित्य साधून आज माननीय कुलगुरूंच्या शुभ हस्ते आपण एका तैलचित्राचे अनावरण करणार आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ विनायक काणे यांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना विनंती करते की त्यांनी तैलचित्राचे अनावरण करावे. धन्यवाद. मंडळी, भारतीय परंपरेत शिक्षक वृंदांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. अज्ञानरूपी तिमिर चक्षूंमध्ये ज्ञानरूपी अंजनाची शलाका टाकून त्याला ज्ञानमय करण्याचे कार्य प्रत्येक काळातला, प्रत्येक युगातला गुरु करीत असतो. अशा या गुरूंचा, शिक्षकांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वाप्रती गौरव करणे ही आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. नागपूर विद्यापीठ देखील याला अपवाद नाही. आज अशाच सन्माननीय शिक्षकांना पुरस्कार प्रदान करणार आहोत. उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संशोधक, उत्कृष्ट लेखक या गटात हे पुरस्कार आहेत. याशिवाय डॉक्टर आर कृष्णकुमार स्मृती सुवर्ण पदक आणि क्रीडा क्षेत्रातील भारत सरकारचा द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सर्वप्रथम डॉक्टर ओम महोदय यांना उत्कृष्ट प्राचार्य हा पुरस्कार देण्यात येत आहे. मी माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना विनंती करते की डॉक्टर ओम महोदय यांना पुरस्काराने सन्मानित करावे. डॉक्टर ओम महोदय वर्धा येथील बजाज विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य आहेत. UGC पुरस्कृत एकूण 18 प्रोजेक्ट आपल्या कार्यकाळात सादर झालेले आहेत. आपल्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याला PhD प्राप्त झाली. आतापर्यंत एकूण 10 संशोधन पत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. NAAC, NIRF यांसारख्या समित्यांमध्ये आपण सदस्य म्हणून काम केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीजचे ते सदस्य आहेत. 14 वर्षांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यकाळात 10 राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे त्यांनी आयोजित केलेली आहेत. डॉक्टर ओम महोदय.
आपले मनपूर्वक अभिनंदन. यानंतर शिक्षक विभागात 2 पुरस्कार प्रदान होणार आहेत. डॉक्टर के.जी. रेवतकर आणि डॉक्टर संतोष जाजू. सर्वप्रथम डॉक्टर के.जी. रेवतकर यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव यांना मी विनंती करते. डॉक्टर के.जी. रेवतकर डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय नागपूर येथे फिजिक्स विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 26 विद्यार्थ्यांना PhD प्राप्त झालेली आहे. राष्ट्रीय जर्नल्समध्ये 31 तर आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 39 संशोधन पत्रिका त्यांच्या प्रकाशित आहेत. एकूण 4 पेटंट त्यांच्या नावे दाखल झालेले आहेत. RRC आणि बोर्ड ऑफ स्टडीजचे ते नागपूर विद्यापीठात सदस्य आहेत. 4 ग्रंथ प्रकाशित आहेत. आपण विविध पुरस्कारांनी सन्मानित आहात. डॉक्टर के.जी. रेवतकर आपले मनपूर्वक अभिनंदन. उत्कृष्ट शिक्षक विभागातील दुसरा पुरस्कार डॉक्टर संतोष जाजू यांना प्रदान करण्यात येत आहे. माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिवांना विनंती की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा. डॉक्टर संतोष जाजू नागपूर येथील GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. 23 वर्षाचा अध्यापनाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. आतापर्यंत 5 विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD प्राप्त झालेली आहे. आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये एकूण 17 संशोधन लेख प्रकाशित आहेत. आंतरराष्ट्रीय 1 तर राष्ट्रीय 8 असे पुरस्कार त्यांना आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत. डॉक्टर संतोष जाजू आपले खूप खूप अभिनंदन. डॉक्टर संतोष जाजू डॉक्टर संतोष जाजू यांचे कुटुंबीय पण उपस्थित आहेत. सन्मानपूर्वक निमंत्रित करते मी व्यासपीठावर. डॉक्टर संतोष जाजू व कुटुंबीय आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. यानंतर उत्कृष्ट संशोधक या विभागात देखील 2 पुरस्कार प्रदान होणार आहेत. डॉक्टर निशिकांत राऊत आणि डॉक्टर सुभाष कोंडावार. माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव यांना विनंती करते की सर्वप्रथम डॉक्टर निशिकांत राऊत यांना पुरस्कार प्रदान करावा. निशिकांत राऊत आणि कुटुंबीय आपण आमंत्रित आहात. डॉक्टर निशिकांत राऊत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधी शास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 17 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD प्राप्त झालेली आहे. त्यांच्या नावे बरेच पेटंट असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मासिकात संशोधन लेख प्रकाशित आहेत. त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित असून विविध संस्था, महाविद्यालयांच्या कार्यकारिणीमध्ये ते सदस्य म्हणून सक्रिय कार्यरत आहे. डॉक्टर निशिकांत राऊत व कुटुंबीय आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
उत्कृष्ट संशोधन वर्गातील दुसरा पुरस्कार डॉक्टर सुभाष कोंडावार यांना प्रदान करण्यात येत आहे. माननीय कुलगुरू कुलगुरू यांना विनंती की त्यांनी डॉक्टर सुभाष कोंडावार व कुटुंबीय यांना हा पुरस्कार प्रदान करावा. डॉक्टर सुभाष कोंडावार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर फिजिक्स विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. 31 वर्षांचा प्रदीर्घ असा अध्यापनानुभव, एकूण 21 विद्यार्थ्यांना त्यांच्या हाताखाली PhD प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय 4 तर आंतरराष्ट्रीय 93 संशोधन परलेख प्रकाशित आहेत. त्यांच्या नावावर 1 पेटंट असून संशोधन विकासार्थ त्यांनी नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. तैवान युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे ते निमंत्रित होते. विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. डॉक्टर सुभाष कोंडावार आपले मनपूर्वक अभिनंदन. पुढील पुरस्कार उत्कृष्ट लेखक म्हणून देण्यात येत आहे. मी माननीय कुलगुरू कुलगुरू कुलसचिव यांना विनंती करते की डॉक्टर गणेश चव्हाण यांना उत्कृष्ट लेखक पुरस्कार शुभ हस्ते प्रदान करावा. डॉक्टर गणेश चव्हाण व कुटुंबीय. संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा नागपूर येथे आपण मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात. 24 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून 4 विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD प्रदान झालेली आहे. विविध वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. विविध साहित्य पत्रिकांमधून त्यांचे संशोधनपर प्रकाशित लेख आहेत. त्यांची स्वतंत्र 4 पुस्तके प्रकाशित आहेत आणि 2 संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. डॉक्टर गणेश चव्हाण व कुटुंबीय आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. यानंतर संत गाडगे महाराज महाविद्यालय माळीपुरा हिंगणा नागपूर येथील प्राचार्या डॉक्टर आरती मोगलेवार यांना या वर्षीचे डॉक्टर R कृष्णकुमार सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. माननीय कुलगुरू कुलगुरू कुलसचिवांना विनंती की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करावा. डॉक्टर आरती मोगलेवार या संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा नागपूर येथील प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर R कृष्णकुमार स्मृती सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन मॅडम. यानंतर क्रीडा क्षेत्रातील अतिशय मानाचा समजला जाणारा भारत सरकारचा द्रोणाचार्य पुरस्कार श्री विजय मुनीश्वर यांना जाहीर झालेला आहे. माननीय कुलगुरूंना विनंती की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करावा. डॉक्टर विजय मुनीश्वर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आहेत. याशिवाय त्यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार उत्तम खेळाडू म्हणून प्राप्त झालेला आहे. केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार उत्तम खेळाडू म्हणून प्राप्त झालेला आहे. दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू पदक विजेते घडविल्याबद्दल हा आजचा द्रोणाचार्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. पॅरा ऑलिम्पिक मध्ये सलग 6 वेळेला
विजय मुनीश्वर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले, ही खूप मानाची बाब आहे आपल्या सर्वांसाठी. श्री विजय मुनीश्वर, आपले मनपूर्वक अभिनंदन. मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावे. यानंतर माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना अध्यक्षीय भाषणासाठी मी सविनय आमंत्रित करते. डॉक्टर सुभाष चौधरी. मंचावर उपस्थित आणि उपस्थित सर्व प्राध्यापक आणि अन्य नागरिकांना आजचा हा जो पुरस्काराचा सोहळा आहे, माननीय कुलगुरू साहेबांनी सांगितलेलं आहे की आधीच की हा कार्यक्रम सहसा आपण शिक्षक दिनी साजरा करतो, कारण हा शिक्षकांशी संबंधित पुरस्कार असल्यामुळे शिक्षक दिन हा दिन निवडला जातो आणि त्या दिवशी शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. परंतु कारण आता आपल्याला सांगण्यातच आलं आहे की माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा त्यावेळेला देहांत झाल्यामुळे एक आठवडा शोक, राष्ट्रीय शोक हा पाळला गेल्यामुळे नेमकं त्यावेळेला हा कार्यक्रम जो आभासी पद्धती म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जो होणार होता तो पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे 26 जानेवारी पेक्षा आणखी दुसरी कोणताच मुहूर्त योग्य वाटलं नव्हतं आणि आज हा कार्यक्रम आपण इथे साजरा करतो आहे. शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्रात असणारे जेवढेही कार्यरत शिक्षण तज्ञ, मग ते शिक्षक असो, प्राचार्य असो, हे शिक्षणाचे कर्तव्य पूर्ण करत असताना रिसर्च वर्क असो, लेखन असो, या विविध उपक्रमाबद्दल त्यांना गौरवलं जावं, त्यांच्या कार्याबद्दल त्यांना रिकॉग्नाइज करण्यात यावं, म्हणून हा सोहळा, हा पुरस्काराच्या माध्यमातून पुरस्कार सोहळा हा त्यातला एक भाग आहे. शिक्षकाचे कर्तव्य शिक्षण देणं इथपर्यंत ठीक आहे. आपलं कार्य करत असताना विद्यार्थी हिताकरता, समाज हिताकरता जे आपले एक्स्ट्रा एफर्ट्स त्यामध्ये जे घालतात, आपल्या जीवनातील जे ऍडिशनल टाइम म्हणू आपण, ते या कार्याकरता देतात, त्याचं कुठे ना कुठे गौरव व्हायला पाहिजे. हा पुरस्कार देण्या अगोदर जी निवड प्रक्रिया आहे त्यामध्ये ज्या ज्या क्रायटेरिया ठरलेल्या आहेत त्या इतक्या सोप्या नसतात. प्रत्येक पॅरामीटरवर मार्किंग असते. एक शिक्षक म्हटला तर शिक्षकाला आणखी काय काय गोष्टी असायला पाहिजे, कुठे कुठे किती किती मार्क दिल्या जातं, त्याबद्दलचं पूर्ण क्रायटेरिया वाईज मार्किंग स्कीम आहे. प्राचार्य म्हटल्यावर काय काय असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची मार्किंग स्कीम आहे. सगळ्या गोष्टीबद्दल कुठे ना कुठे क्रायटेरिया ठरलेला आहे. म्हणून in addition to the regular duty of a teacher, if a teacher is doing something special, then it should be recognized. आणि ते त्या निमित्ताने विद्यापीठाने घेतलेले पाऊल आहे. दरवर्षी हा कार्यक्रम आपण साजरा करतो. आजचा हा शिक्षण सोहळा जो आहे, मतलब पुरस्कार सोहळा, हा माझ्याकरता पहिला आहे जो माझ्या हस्ते आयोजित करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. पण या आजच्या या पहिल्या कार्यक्रमामध्ये मला सगळ्यात मोठा गर्व जर असेल तर आज मी त्या प्राचार्यांना
प्राचार्यांचा सत्कार केला जे माझे शिक्षक होते. मला ते देत असताना एकदम खूप असं गहिवरल्यासारखं झालं होतं की बघा, ज्यांनी मला त्यावेळेला शिकवलेलं आहे ते आज त्यांचा सत्कार माझ्या हस्ते होणं हा माझा मोठेपणा नाहीये, हा त्यांचा मोठेपणा आहे ज्यांनी मला घडवलं. म्हणून मला आजचा हा दिवस थोडासा स्पेशल वाटतो. महोदय सरांना मी ओळखतो आणि सांगायचं म्हणजे नेमकं त्यावेळेला मी सुद्धा या बेस्ट प्रिन्सिपलच्या स्पर्धेमध्ये होतो. भरला नाही म्हणजे फॉर्म तयार केलेला होता. 10 ऑगस्टची तारीख होती लास्ट डेट, पण 7 ऑगस्टला मी इथे बीसी म्हणून झाल्यामुळे तो फॉर्म तसाच राहिला. हा, या ज्यांनाही पुरस्कार मिळाला त्यांचे खरंच जे कार्य आहे ते वाखाणण्याजोगं आहे. कारण मी ज्या ज्या व्यक्तींना, जसं राऊत आहे, कोंडावत आहे, डॉक्टर कोंडावत, जाजू आहे, चव्हाण सरई आहे, यांना बघितलं म्हणजे दे वेर ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ मी. तर त्यांचे असे एक्स्ट्रा वर्क होते आणि त्या कामाबद्दल त्यांना खरंच पुरस्कार मिळाला हे मला वाटते इट इज रिअली वर्थ अँड रिझनेबल. या पुरस्काराच्या माध्यमातून अन्य शिक्षकांना सुद्धा प्रेरणा मिळो हा त्याच्या मागचा उद्देश असतात. कारण याचा इनडायरेक्ट फायदा विद्यार्थ्यांना आणि समाजाला होतो. आजच्या या ज्याला म्हणतो आपण की ऑल मेंबर्स हू हॅव बीन अवॉर्डेड विथ rewarded with this prizes or recognition. I again congratulate, अनेक अभिनंदन, आणि आपल्या आयुष्यामध्ये अशीच प्रगती होत राहो अशी अपेक्षा करतो. आजचा हा कार्यक्रम आभासी पद्धतीने आहे. जरी आपण फिजिकली कमी असलो तरी ऑनलाईन हा कार्यक्रम प्रसारित होतोच आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी इथे भाग घेतला आहे आणि मी पुनश्च या सर्व सत्कार मूर्तींचं अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेखंड यांना आभार प्रदर्शनासाठी करण्यासाठी विनंती करते. सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करतो आहे. त्याचप्रमाणे सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सुद्धा अभिवादन करतो आहे व प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आहे. मित्रहो, विद्यापीठाच्या शिक्षक पुरस्कार वितरण समारोहाचे अध्यक्ष विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर, आजच्या या समारोहामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे सर, शिक्षक कल्याण निधी अंतर्गत शिक्षक कल्याण निधी नियमावलीनुसार उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक, संशोधक, लेखक आणि सामाजिक कार्य करणारे शिक्षक आदींना पुरस्कार प्रदान करण्यासाठी जी समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी आहेत. विविध पुरस्कारांचे मानकरी, निमंत्रित मान्यवर, विद्यापीठाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम मी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू व आजच्या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चौधरी सर यांनी आपल्याला जे आज ठिकाणी आता मार्गदर्शन केलं व त्यांना जी संधी लाभली की आपल्या शिक्षकाचा सत्कार त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी होत आहे, हा फार रेअर असा क्षण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळालेला आहे आणि फार कमी शब्दात परंतु अत्यंत मिनिंगफुल याच्यामध्ये सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे.
मी सरांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सुद्धा त्यांनी सातत्याने आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यामुळे सुद्धा मी त्यांच्या या ठिकाणी आभारी आहे. मित्रहो, विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे सर या सर्व कार्यक्रमाची ज्या आयोजनाची संकल्पना आहे आणि नियोजन सुद्धा त्यांनी सर्व केलं आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं की हा कार्यक्रम कशा पद्धतीने अधिक चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. वेळोवेळी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, आपल्याला संबोधित केलं, त्याबद्दल सुद्धा मी आदरणीय प्रकुलगुरू महोदयांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक, संशोधक, लेखक आणि सामाजिक कार्य करणारे शिक्षक आदींना पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठीत निवड समितीने आपले कार्य अत्यंत पारदर्शीपणे, ट्रान्सपरन्सी होती, जे काही निकष ठरलेले होते त्या निकषानुसारच त्यांनी या सर्व पुरस्कारार्थी लोकांची निवड केलेली आहे. त्या सर्व निवड समितीच्या सदस्यांचे सुद्धा मी विद्यापीठाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे. या समारोहामध्ये उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संशोधक, उत्कृष्ट लेखक हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल आणि डॉक्टर ओम महोदया, डॉक्टर के.जी. रेवतकर, डॉक्टर संतोष जाजू सर, डॉक्टर निशिकांत राऊत सर, डॉक्टर सुभाष कोंडावळ सर आणि डॉक्टर गणेश चव्हाण सर, तसेच डॉक्टर आर. कृष्णकुमार सुवर्ण पदक स्वीकारल्याबद्दल डॉक्टर आरती मोगलेवार मॅडम यांचा मी विद्यापीठाच्या वतीनं या ठिकाणी आभारी आहे. विद्यापीठाचे अधिसभा सदस्य श्री विजय मुनीश्वर सर यांना भारत सरकारचा द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रीय क्रीडा दिनी महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. त्यानिमित्त विद्यापीठाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. आपण त्यांचे सुद्धा मी विद्यापीठाच्या वतीनं सर आपला सुद्धा आभारी आहे. आजच्या या समारोहाचे सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडम डॉक्टर अमृता इंदुरकर यांनी अत्यंत कलात्मक व सूत्रबद्ध व कमी शब्दामध्ये या ठिकाणी त्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे. त्यांचा सुद्धा मी विद्यापीठाच्या वतीनं आभारी आहे. विद्यापीठ शिक्षक दिन समारोहाला नागपुरातील काही निवडक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा त्यांनी चांगली प्रसिद्धी या कार्यक्रमाच्या पूर्वी आपल्याला दिलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाची सुद्धा प्रसिद्धी ते चांगली देणार आहेत. त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो. त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे प्रक्षेपण आहे हे ऑनलाईन पद्धतीनं होत्या, युट्यूबवर आपल्याला ते दिसते आहे. तर या संपूर्ण कार्याची जबाबदारी जी आहे ते मयूर कोट्यान व त्यांची जे चमू आहे त्यांनी स्वीकारलेली होती. अत्यंत चोखपणे त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली आहे. मी त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभारी आहे. मित्र, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमच्या सामान्य प्रशासन विभागाची जे चमू आहे, जे आमचे प्रदीप बिनीवाले साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करते, त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे. आणि कालपासून ते सर्व मंडळी या ठिकाणी कार्यरत होती. त्या सर्व लोकांचे, त्यांच्या चमूचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मदत केलेली आहे त्या सर्व लोकांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. शेवटी विद्यापीठ शैक्षणिक विभागाचे विभाग प्रमुख, संचालित व संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद, अधिकारी व कर्मचारी यांचे द्वारा विद्यापीठाच्या कार्यक्षमतेत उत्तरोत्तर प्रगती करण्याची अपेक्षा व्यक्त करून विद्यापीठ समारोहाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माननीय अध्यक्षांच्या अनुमतीने या ठिकाणी राष्ट्रगीत होणार आहे आणि मग राष्ट्रगीतानंतर आपण हा कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. मी या ठिकाणी आभार प्रदर्शन थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल.
कार्यक्रम इथेच समाप्त झाला असे जाहीर करते. एक सूचना आहे. सर्व सन्माननीय पुरस्कार प्राप्त शिक्षक वृंदांना विनंती की त्यांनी माननीय व्यासपीठावर निमंत्रित कुलगुरू प्रकुलगुरू यांच्यासोबत एक छायाचित्र काढावे.